आज आपण बनवूया डाळ खिचडी. तर त्यासाठी मी पहिल्यांदा अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्या दुप्पट आपण मुगाची डाळ घेणार आहोत. आणि जेवढी आपण मुगाची डाळ घेऊ तेवढाच आपण तांदूळ घ्यायचा आहे. कोणताही घेऊ शकता तुम्ही, रेशनिंगचा जरी घेतला तरीसुद्धा चालेल. हे तिन्हीसुद्धा चांगलं स्वच्छ करून भिजू घालायचं आहे. हे भिजेपर्यंत आपण कांदा आणि टमाटा आणि लसूण चिरून घेऊया. बारीक असे एकदम बारीक आपल्याला चिरायचं आहे. चला तर आता आपण भात बनवण्यासाठी मी सर्व खडे मसाले घेतलेले आहेत. फक्त जिरं जरी असलं तरीसुद्धा चालेल, पण मी सर्व खडे मसाले घेतले. त्या आता आपण कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये तेल आणि तेलापेक्षा खूप जास्त तूप घ्यायचं. तुपाचा इतका छान स्वाद येतो ना. आणि ह्याच्यात खडे मसाले टाकलेले आहेत आणि आपल्याला टाकायचं आहे ते हिंग. हिंगची एक इतकी छान चव येते, त्यामुळे हिंग न विसरता टाका. त्यानंतर कढीपत्ता, मिरची आणि एकदम बारीक चिरलेला कांदा हवा, एकदम बारीक चिरलेला. ह्याला पूर्ण चांगलं गळू द्यायचं आहे, म्हणजे ना असं सॉफ्ट झालं पाहिजे. ह्याच्यानंतर टमॅटो टाकायचा आहे. टमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि मी यावेळेस लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. आपण आलं लसूणची पेस्टसुद्धा करू शकतो आणि मी आलं खिसून टाकलेलं आहे. आता हे सुद्धा चांगलं गळू द्यायचं आहे. ह्याच्यानंतर लिंबू पिळायचं आहे आणि लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे त्याचे मसाले. मी फक्त गरम मसाला आणि आपली खायची चटणी टाकलेली आहे, जी की मी थोडीशी सांडलेली पण आहे. आता हे आपल्याला की नाही मसाला टाकल्यानंतर हलवून थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाला शिजायला हवा. तुम्ही असं सुद्धा करू शकता, थोड्याशा पाण्यामध्ये मसाले टाकून ते चांगले मिक्स करून हलवून टाकू शकता. आता आपण जे मगाशी भिजत घातलेलं ते चांगलं भिजलेलं आहे आणि आपण ह्याच्यात टाकणार आहोत. आणि जेवढं आपण भाताला पाणी टाकतो त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हा चांगला गिर शिजतो. आपल्याला जर सुट्टा जर हवा असेल तर तुम्ही पाणी कमी टाका, असं सुद्धा चालेल. वर कोथिंबीर टाकलेली आहे. ह्याला चांगलं हलवून बघू शकता किती चांगलं असं गिर शिजलेलं आहे. आता आपण ह्याला फोडणी तयार करूया. तेलामध्ये तुपाचा स्वाद येतो. आणि तुम्ही ना फोडणी नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण टाका, छान लागतं. ते हिंग, आलं लसूण पेस्ट. आता गॅस बंद करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला चटणी टाकायची आहे. कश्मीरी लाल मिरची टाकायची आहे, पण मी चटणीच टाकते कारण मला चटणीचा जास्त स्वाद आवडतो. ही जी आपली फोडणी आहे ती आपल्याला आपल्या खिचडी भातामध्ये टाकायची आहे आणि छान असं खिचडी भाताला हलवायचं आहे. आणि आपला खिचडी भात तयार. ऑल टाईम माझा फेवरेट, इतका सुंदर लागतो. लोणचं आणि कांद्यावर खावा.